आणि मैत्रिणी, बिझनेसमॅनची भागीदारी यांचं या ठिकाणी मी अर्थातच मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सुंदर अशा सकाळी आपण आपला आयुष्यातला अमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी खूप काही घेऊन जाणार आहोत. मला असं वाटतं खूप काही घेऊन जाणार आहोत आणि तेही मोफत फ्री. तर दिवसाची सुरुवात स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी आपण सज्ज व्हावं म्हणून जरा एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होणं अपेक्षित आहे. टाळ्या आपल्याला एवढ्यासाठी वाजवायचे असतात की मागचे जे काही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली असते ते टाळ्या वाजवून आपण काढून टाकतो, म्हणून आपण टाळ्या वाजवतात. पण हा सेमिनार नेमका कोण घेणार आहे आणि कशासाठी घेणार आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो, ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय, ती व्यक्ती नेमके कोण, त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये काय केलं, तर थोडक्यात ओळख मी त्यांची या ठिकाणी आपल्याला करून देतो. 20 वर्षापूर्वी अत्यंत साध्या पद्धतीनं एकदम छोटेखानी व्यवसायातून सुरुवात करून आज पुण्यात नव्हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह मराठवाड्यामध्ये ज्यांनी आपल्या या बिझनेसचा मॅजिक वर्ल्ड इव्हेंटचा जो प्रसार आणि प्रसार केला आणि आज हजारो तरुण तरुणी त्यांनी आपले व्यवसायात आणून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन सक्सेसफुल बनवलं, अशीच ही व्यक्ती आज आपल्याला या ठिकाणी नोकरी व्यवसाय सोडून व्यवसायात या हे सांगण्यासाठी येते. तर ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. तर अभिमानास्पद गोष्ट असेल, व्यवसाय करताना काय अडचणी येतात त्याच्यावरती मात कशी करायची आणि आयुष्य सक्सेसफुल कसं व्हायचं हे आपण ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहात. मला असं वाटतं पुढे जरा थोडीशी कमी झालेली असते. एक्साइटमेंट पाहिजे, आवाज पाहिजे तर मजा येणार आहे. सगळे आतुर आहात? यस. तर आपण सेमिनार काही सेकंदामध्ये या ठिकाणी सुरुवात करतो. या महाराष्ट्राचे लाडके लीडर त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करायचं आहे. करायचं ना आमंत्रित करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच सांगतो, जब सफर शुरू होती है मंजिल तक पहुंचना है, पहुंचने का तय करना बहुत जरूरी होता है. जो सफर शुरू करते हैं वो मंजिल तक पहुंचते हैं, चलने वाले का तो रास्ते भी इंतजार करते हैं. आता रास्ते आपला इंतजार या ठिकाणी करायला निश्चितपणे सुरुवात करते आणि करणारच. आणि आता मी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी बोलवतोय पुण्यातील डायनामिक लीडर, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन, मॅजिक वर्ल्ड इव्हेंटचे प्रोपायटर, डायरेक्टर प्रसाद कुलकर्णी सरांसाठी जोरदार टाळ्या. प्लीज वेलकम प्रसाद कुलकर्णी. नमस्कार. ओके, आवाज जरा दमदार येऊन द्या. हवा मोठा आहे, सगळीकडे आवाज गेला पाहिजे हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. दुसरी आणि शेवटची अपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी मोठ्याने नमस्कार येऊ द्या. नमस्कार. धन्यवाद. आजचा हा जो विषय आहे एकदम कॉमन विषय आहे. त्याच्यामध्ये मी व्हॉट्सअपवर टाकलं होतं बऱ्याच लोकांना, फेसबुकवर सुद्धा टाकलं होतं बऱ्याच लोकांना की हा कुठला एमएलएम नाही आहे, कुठले मार्केटिंग नाही, कुठले नेटवर्किंग नाही आहे. मग हा सेमिनार घ्यायचं कारण काय? बरं, सेमिनार घेतोय पण या सेमिनारमध्ये कुठला चार्ज पण घेतला नाही, कुठला चार्ज पण घेत नाही. मग का करतोय? म्हणजे एवढा हॉल घेतोय, अरेंजमेंट करतोय, मग का करतोय? याचा एकच उद्देश आहे की मराठी जे आपले तरुण आहेत, मराठी जे पब्लिक आहे ते व्यवसायामध्ये यावं, हा एकमेव उद्देश ठेवून मी हे करतोय. म्हणजे काही प्रॉफिट कमवत आहे वर्षभरामध्ये इव्हेंटमधून, त्या वर्षभराचा प्रॉफिटमधला काही हिस्सा मी याच्यामध्ये टाकतोय. आता याचा पुढे जाऊन काय फायदा होईल माहीत नाही, पण आता सध्या तरी विनामूल्य हा सेमिनार मी अरेंज करतो, इथून पुढे सुद्धा करतोय. आणि फेसबुकमुळे ठाणे झालं, नाशिक झालं, कोल्हापूर झालं, सगळीकडून मागण्या येतात. अगदी लोक जागा पण द्यायला तयार झाले. त्यामुळे अजून आत्मविश्वास वाढला आहे आणि याच उद्देशाने मी आता हा सेमिनार चालू केला आहे. हा पुण्यातला माझा पहिला सेमिनार आहे आणि माझ्या इव्हेंट क्षेत्रात सोडून वेगळ्या विषयावरचा सुद्धा हा पहिला सेमिनार आहे. इव्हेंटमध्ये बरेच झाले.
तर आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जेव्हा आम्ही या सेमिनारचं प्लॅन करत होतो ऑफिसमध्ये, साधारणतः 30-35 लोकांचा क्राऊड होता. आवाज येते माझ्या छोटा? 30-35 लोकांचा क्राऊड आम्ही पकडला होता. मॅक्सिमम 40 लोक पकडले होते की एवढं येईल. मग आम्ही खालच्या एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये ठरवलं की ते आपण घेऊया. जशी फेसबुकला जाहिरात सोडली तसे जे फोन चालू झाले, त्या फोनवरून हा काउंट वाढत गेला. शेवटी डिसिजन घेतलं की आपण मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेऊया. म्हणजे एवढा मोठा रिस्पॉन्स या सेमिनारला मिळेल मला खरंच याची गॅरंटी नव्हती, पण सेमिनारला जो रिस्पॉन्स मिळाला आहे याचं सगळ्यात जास्त यश तुमच्या सगळ्यांचं आहे. तुमच्यामुळे हा सेमिनार यशस्वी झाला आहे. तर फक्त एक काम करा सगळ्यांनी, हात आपल्या पुढे घ्या, सगळ्यांनी हात थोडंसं पुढे घ्या, थोडंसं मागे घ्या, एकदम पाठ ठोकून घ्या. तुमच्या सगळ्यांमुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वी करतो. मेन माझा विषय आहे, बडे से बडा बिझनेस पैसे से एक बडे आयडिया से बडा होता है. कुठली आयडिया असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता येतो, कुठलाही असू दे. आज लोकसंख्या एवढी आहे आपली की कुठलाही तुम्ही व्यवसाय घ्या, कुठलाही व्यवसाय घ्या, त्यामध्ये एक कन्सेप्ट तुम्ही जर आपली चांगली आयडिया जर आणली तर त्यामधून आपण भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकतो. तर फक्त व्यवसाय करावा का नोकरी करावी हे कन्फ्युजन बऱ्याच लोकांमध्ये असतं, बरोबर. साधारणतः जे 82च्या आधीचे जे आयटम लोक आहेत जन्माला आलेले, ह्या लोकांचा जास्त फोकस असतो की नोकरी करूयात. नोकरी केल्यानंतर फिक्स दर महिन्याला इन्कम येईल, 10-15 हजार रुपये मी कमवेल, 20,000 रुपये कमवेल, 50,000 रुपये कमवेल. त्या फिक्स अमाऊंटमध्ये मी माझं एक आयुष्य आखून घेईन आणि त्या आयुष्यावर मी जगेन. मग मला 50,000 पगार असेल तर मी 3 BHK फ्लॅट घेईन, मला जर 15,000 पगार असेल तर मी 1 BHK फ्लॅट घेईन, मला जर 10,000 पगार असेल तर मी चांगल्या सोसायटीमध्ये 5-6 हजाराचा फ्लॅट भाड्याने घेईन. हे एक चौकट आहे. ही चौकट नोकरी करणाऱ्या लोकांना आहे. साधारणतः 90-92 नंतरचे जे आयटम आहेत, 90-92 नंतरचे आयटम, ह्या लोकांचा व्ह्यू वेगळा आहे. जर तुम्ही आता नवीन ॲमेझॉन घेतलं, ओयो घेतले, त्यांचे एज ग्रुप जर बघितलं तर एकदम लेटेस्ट मॉडेल आहे, जुने मॉडेल नाही आहे. तर व्यवसाय करावा का नोकरी करावी हा आपला पहिला विषय. पण त्यापूर्वी जे तुम्ही इथे आलात तर काय डोक्यात घेऊन आलात की इथे आपल्याला काय शिकायचं आहे किंवा काय ऐकायला जातं आहे? एनिबडी? येस, माईक. हॅलो, मी आता जे बोलला ते एकदम परफेक्ट आहे. आपल्याला सूट करतो, आपण चौकट आपण किंवा माईक जवळ वजन त्या चौकटीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो. समाव आय डोंट नो एक्झॅक्टली तुम्ही काय तुम्ही जाणार आहे, पण एक दोन आलं की काहीतरी तुम्हाला भेटेल की चौकटीच्या बाहेर कसं पडायचं. फर्स्ट पेज पाहता जाणून घ्यायचं की जी चौकट आखलेली आहे, स्वतः तुमच्या पद्धतीने आपले त्यातून बाहेर कसं पडायचं आणि सक्सेसफुल कसं व्हायचं. सगळ्यांना सक्सेस व्हायचं आहे. ते चौकटीमध्ये अडकले, चौकटीतून त्यांना बाहेर पडायचं आहे. अजून कोणी कसं? येस, मी गणेश शेजगोळ आहे, मी औरंगाबादचा आहे. मी काही महिन्यापूर्वी इथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो, पण 5-6 दिवसापूर्वीच मी बिझनेस करायच्या उद्देशाने जॉब सोडला. व्हेरी गुड. एकदा जोरात टाळ्यांसाठी होतं. आणि यासाठीच काहीतरी मोटिवेशन असावं, त्यासाठी मी हा सेमिनार आज अटेंड करतो. ओके. अजून इथे काय विजिट घेऊन आलात तुम्ही, कशासाठी? ॲक्च्युली मी आत्ता 10th पास आउट झाले हिस्ट्रीसाठी. तर म्हणजे माझं आहे बिझनेसचं माझं हे करायचं झालं, पण आज आम्हाला म्हणजे आमच्या जनरेशनला असं सांगतं मी जॉब केला तर बरं पडेल, पुढे बिझनेस चालेल आणि सांगता येईल. पण म्हणजे तोच बिझनेस जर यशस्वी कसा करायचा हे मला शिकायचं आहे. एक्झॅक्टली. ही जी भीती आहे ना मनामध्ये, मी नोकरी करतो कारण मला दर महिना फिक्स इन्कम मिळणार आहे, बरोबर. पण मी व्यवसाय का नाही करायचा? जसं तुम्ही सांगितलं की व्यवसायामध्ये जर काही चढ उतार येतात, जर व्यवसाय बंद झाला तर पुढे खायचं काय, ही जी भीती आहे ना, ही भीती आपल्या कॅटेगरीला नाही आहे. ही कॅटेगरी 80-84च्या आधीच्या आयटमच्या मनात आहे. आपण त्याच्या पुढचे आयटम आहेत सगळे, बरोबर. त्यामुळे आपल्याला ही भीती बाळगायची नाही की धंदा डुबेल किंवा हे होईल. आधी खूप अवघड होतं, बिझनेस करणं खूप अवघड होतं. आत्ताच्या काळामध्ये बिझनेस करणं एकदम सोपं आहे, एकदम. म्हणजे व्यवसाय करायचा तर कुठला करायचा तुम्हाला निवडायला भरपूर ऑप्शन आहेत. जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर त्याला पैसे कुठून आणायचे, भरपूर ऑप्शन आहेत. आपल्याला व्यवसाय करायचा आहे, पैशाची गरज आहे व्यवसाय उभा करण्यासाठी? आहे, गरज आहे, नक्कीच. बरं, मला सांगा, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुमच्याकडे कन्सेप्ट आहे, मोठी कन्सेप्ट, तरी बिझनेस चालवू शकतो आपला? शक्यता आहे, करू शकतो. ओके. तर एक कन्सेप्ट जर आपल्याकडे असेल, आताच्या काळात पैशाची काही गरज नाही, भरपूर बँका
बसल्यात, बँकेकडे एवढा पैसा आलाय की ते पैसा वाटतायत घ्या, जेवढे पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा, तुम्ही जा फक्त बँकेत सांगा माझी ही कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टसाठी मला एवढे पैसे पाहिजेत, बँक तुम्हाला 2 मिनिटात लोन देणार. लोन मिळवणं बिलकुल अवघड आहे. मोदी साहेबांनी अजून एक काम केलं, जेवढे पैसे होते ते बँकेमध्ये अजून आणून ठेवले. त्यामुळे आता तर म्हणजे डॉक्युमेंट पण मागत नाही. हां ठीक आहे, एक कन्सेप्ट आहे घेऊन जा. मी एक कन्सेप्ट काढले 1 करोड रुपयाचं त्याचं प्रोजेक्ट दाखवला मी. 1 करोड रुपयाचा पर डे माझ्याकडे 10 लाख रुपयाला, पर डे 10 लाख रुपयाला तो प्रोजेक्ट मी घेऊन गेलो बँक मॅनेजरकडे तो प्रोजेक्ट घेऊन गेल्यानंतर त्याला मी सांगितलं असं असं आहे, पर डे माझ्याकडे एवढा 1 करोड रुपये मला लागत आहेत आणि याचं मार्जिन एवढं आहे, मी तुला एवढे पैसे देऊ शकतो बँक मॅनेजरकडे. बाकी माझ्याकडे काही नव्हतं. आता त्या प्रोजेक्टला डॉक्युमेंटेशनमध्ये कसं बसवायचं तो कळतोय, ब्रँच मॅनेजर पळतोय, मी नाही पळत. मी तुमच्याशी बोलते, सेमिनार होतोय, तो आज पण पळत असेल. आज संडे तो आज पण पळत असेल की हे डॉक्युमेंट ITR बॅलन्स शीट हे जोडू तो पळतोय, मी नाही पळत. मी त्याला फक्त कन्सेप्ट दाखवली, कन्सेप्ट आहे, याच्यावर मला काम करायचं आहे. त्यामुळे व्यवसाय करावा का नोकरी करावी, तर माझं हे मत आहे, मी सगळ्यांना यासाठी बोलवले की आपण व्यवसायच करावा. व्यवसायामध्ये चढ उतार येतात, पण व्यवसायामध्ये चढ उतार येऊ नये यासाठी जर फिक्स एक प्लॅनिंग असेल आपल्याकडे, तर त्या प्लॅनिंगने आपण मोठा बिझनेस काढू शकतो. आज रूम भाड्याने देणे, बरोबर, रूम भाड्याने देणे सिम्पल आहे. पण ओयोवाल्याने काय केलं, स्वतःचा 1 रुपया पण लावला नाही त्याच्यामध्ये. काय होतं त्याच्याकडे, काहीच नाही. त्याने लोकांच्याच रूम घेतल्या, त्या लोकांनाच दिल्या. पण आज टर्नओव्हर किती आहे, 16,000 करोड. त्यावेळी गुंतवणूक काहीच नाही झाली तुझी. त्याने सगळं लोकांचा पैसा घेतला, तो लोकांमध्येच वाटला आणि त्यामुळे त्याने प्रॉफिट कमवलं. ही कन्सेप्ट पाहिजे. कन्सेप्ट तुमच्याकडे असेल आपण पुढे जाऊ शकतो. ओके, आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात आपण. याच्यामध्ये व्यवसाय का नोकरी हा विषय होता आपला, पण त्यापूर्वी ॲडव्हर्टाईजमध्ये मी तुम्हाला एक हे पाठवलं होतं, एक हेडिंग होतं माझ्या जाहिरातीमध्ये. काय हेडिंग होतं, जे मी फेसबुकवर जाहिरात केली होती किंवा व्हॉट्सअप आला असेल तुम्हाला, काय हेडिंग होतं त्याच्यावर, विजन. ओके, तर मला सगळं आता इथे यायच्या आधी कुणाचं काही विजन होतं का, प्लीज जरा शेअर करा सगळ्यांशी. काही विजन होतं कुणाचं इथे यायच्या आधी? येस सर. हॅलो, ॲक्च्युली तुम्ही एक गोष्ट आता म्हणाला की नोकरी का व्यवसाय, मी दोन्ही करतो. तर एक माझं विजन हे होतं की बिझनेसमध्ये किती टप्पा काढायचा मला माहीत नाही, मला एक सोल्युशन पाहिजे होतं की मी ह्या साईडला जायचं की त्या साईडला जायचं. हे विजन मी सध्या घेऊन आलो. पण तुमचं जे विजन म्हणता की ओके 1 लाख इन्कम, 1.5 लाख इन्कम, 2 लाख इन्कम, पण सुरुवात एक झालेली आहे, पण एक मध्य रेषामध्ये आहे की बिझनेस और व्यवसाय एक जम मारायचं आहे, ती दृष्टी घेऊन मी आलो. ओके, अजून कोण विजन आहे आपल्याकडे की हे विजन मी बाळगलं होतं आयुष्यामध्ये, त्या दृष्टीने मी येस शेवटी द्या. येस, माझं नाव सय्यद तय्यब. मी गव्हर्नमेंट ड्रॉइंग टीचर आहे आणि मी आर्ट वर्क करतो. तर माझा असा प्रश्न आहे सर, मी पण सेम सरांसारखा बिझनेस बरं. मग मला सगळं नोकरी सोडली नाही तुम्ही अजून, पण नोकरी का सोडायचं वाटत नाही तुम्हाला आता? कारण ते फिक्स पेमेंट असतं आणि बिझनेसमध्ये कसं बिझनेसमुळे फिक्स पेमेंटपेक्षा जास्त पेमेंट. ओके, म्हणजे सर तुम्ही हे केलं आहे, चौकट टाकलेली आहे, चौकटला बाहेर पडायची भीती वाटते. तर मला माहिती आहे जाईपर्यंत तुमची भीती मी पूर्ण काढून टाकलं आहे अजून जाईपर्यंत. ओके, अजून काय विजन आहे कुणाचं? येस येस. नमस्कार, माझं नाव चैतन्य. मी MIT मधलं इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे. जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तेव्हा मी हेच ठरवून घेतलं की मी करीन तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिझनेस करीन. कारण भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीच बिझनेस नाही आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीच आपण तयार करत नाही आहे. कुठले साधे छोटे खेळणी जरी म्हटलं किंवा मोबाईल काहीच चिप्स वगैरे काहीच तयार करत नाही. तर मी हे विजन ठेवून होतं की आहे की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिझनेस उभा करायचा, पण माझ्याकडे क्लिअर प्लॅन नाही आहे. आणि असंही आहे की जे मला शिक्षणाला मदत करतात त्यांना
ते मला फोर्स करतात की 4 वर्षानंतर तू जॉब कर, जॉब इंजिनिअरिंग होईल. तर त्यांना माझा एक प्लॅन सांगायचा, तो प्लॅन माझ्याकडे नाही आहे आणि तो प्लॅन तयार करण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते इथून भेटेल त्यासाठी मी आलो इथे. ओके, आज हे विजन हा आलाय सगळ्यांना मेसेज ना फेसबुकला? हा चालाय? काय झालं? काय झालं? अमाऊंट जास्त आहे. ओके, हे अच्छा 10 लाख झाले. 1 लाखाचा मेसेज आला सगळ्यांना. धर्मस्थळ 1 लाखाचा विजन ठेवून आले. मग काय झालं, जी ॲडव्हर्टाईज पाठवली ना ती 2 महिन्यापूर्वी पाठवली. हेच नाही, 2 महिन्यापूर्वी, म्हणजे याचं गंमत सांगतो काय झाली. 2 महिन्यापूर्वी ही ॲडव्हर्टाईज बनवली आणि चालू केलं पाठवायला. आमच्या मॅडम लोकांना सांगितलं सगळ्यांना आता फॉरवर्ड करा, फेसबुकला सगळ्यांना पाठवा. ते पाठवलं, पण 2 महिन्यामध्ये महागाई वाढली आहे. काल काहीतरी पेट्रोल काहीतरी झालं, 250 रुपये काहीतरी झालं. पेट्रोल तर भरपूर लागतात, भरपूर महागाई वाढली, सिलेंडरचे रेट वाढले. त्यामुळे मी तो 1 झिरो फक्त वाढवला त्याच्यामध्ये. तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगतो. माझी जी लाईन आहे बिझनेसची, मॅजिक वर्ल्ड इव्हेंट 1999ला चालू झाली. 99ला तर हा आयटम पुण्यामध्ये जन्मला, पाषाणमध्ये सहदेव एकनाथ निमन सरकारी रुग्णालयामध्ये माझा जन्म झाला. त्यानंतर